प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 20 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग त्यांनी खूपच छान दाखवलाय प्रेक्षकांनो. आता सुरुवातीला आपण बघतोय पार्थचे वडील समजवत असतात नंदिनीच्या वडिलांना, अरे तू काही काळजी करू नकोस धनंजय, अरे आपला पार्थ ना साईटवरच गेलाय, ऍक्सिडेंट झालाय तिथे एका मजुराचा. जीवा म्हणत असतो, बाबा सगळं ठीक आहे ना? बाहेरची लोक चर्चा करायला लागतात, हे काय असं नवरदेव असा कुठे साखरपुड्यातून निघून जात असतो का? ही काय पद्धत झाली? आता ते सगळं ऐकून पार्थच्या घरच्यांना, नंदिनीच्या घरच्यांना खूप टेन्शन येत असतं. धनंजय म्हणतो, काय रे, काय झालंय विक्रम? अरे काही टेन्शन आहे का? नाही म्हणजे दुसरं कोणी जाण्यासारखं नाहीये का? जीवा म्हणतो, मी जाऊ का बाबा? त्याचे वडील चिडतात जीवावर आणि म्हणतात, अरे काही झालेलं नाहीये. आता जीवा बाहेर येऊन काव्याला शोधतो. आता काव्य आणि जीवामध्ये बोलणं होतं. काव्या चिडते आणि म्हणते, जीवा ही काय पद्धत झाली? तुझा भाऊ असं कसा जाऊ शकतो साखरपुड्यामधनं? तेव्हा जीवा म्हणतो, असं काय करतेस अगं काव्या, तू पण या घरची होणारी सून आहेस ना, जरा समजून घे देशमुखांना, आणि देशमुख असल्यासारखी देशमुखाच्या बाजूने बोल ना. विश्वास ठेव ग, माझा पार्थ दादा नक्कीच कुठल्या तरी कामासाठी गेला असेल, तो येईल परत. काव्या जीवावर विश्वास ठेवते आणि आता टेन्शन फ्री होते आणि तिच्या बहिणीला साथ द्यायला जाते. जीवा विचार करतो, खरंच पार्थ दादा कुठे गेला असेल असं न सांगता एकदम अचानक. आता बघा प्रेक्षकांनो, पार्थ तिथे पोहोचलाय फार्म हाऊसवर आणि आता रम्याने दरवाजा लावून घेतलाय म्हणून वसू आत्या त्याला सांगत असतात. त्या खूप पॅनिक झालेल्या असतात. मग आता पार्थ दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असतो, पण दरवाजा ना उघडेना. शेवटी रम्याला तो म्हणतो, दरवाजा उघड रम्या. रम्या म्हणत असते, पार्थ तुला कळत का नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी आता स्वतःला संपवणार. आता पार्थ तिथे असलेली खुर्ची त्या काचेवर जोरात मारतो, पण ती काच तुटे ना. शेवटी ह्या पार्थने अशी एक बुक्की मारलीये, त्यामुळे त्याच्या हाताला जबरदस्त मार लागलाय आणि फायनली त्याने रम्याला रोखलंय. आता वसू आत्या येते मागून आणि या रम्याच्या तोंडात मारते. मग पार्थ म्हणतो, बरं झालं वसू आत्या, अजून एक लगावून दे माझ्याकडनं. खरं तर मीच मारणार होतो हिला, पण मी भान ठेवलं आमच्या लहानपणाच्या नात्याचं. आता असं बोलल्यानंतर रम्या म्हणते, तुला कळत का नाहीये पार्थ, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आणि तू त्या नंदिनीशी साखरपुडा करायला निघालायस. आता पार्थ तिला काही बोलणार तेवढ्यात रम्याला पार्थच्या हातावरची जखम दिसते. रम्या वेडापिशासारखी त्याचा हात अशी कुरवाळू लागते. पार्थ तिचा हात झटकतो आणि म्हणतो, रम्या मागे हो, तुला का कळत नाहीये, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, का वेड्यासारखी मागे लागलीयस माझ्या? रम्या म्हणते, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे लहानपणापासून, हे मी तुला सांगितलंय तरी तू माझं ऐकत नाहीयेस पार्थ. का त्या नंदिनीमध्ये एवढा इंटरेस्ट घेतोय? तुझा हात मला बघू दे, किती लागलंय तुला? आता पार्थ म्हणतो, रम्या माझी काळजी करायची तुला काही गरज नाहीये. पार्थ रम्याच्या प्रेमाचा अपमान करतोय हे बघून वसू आत्याला त्रास होतो. वसू आत्या म्हणतात, पार्थ तुला कळत नाही का तिचं प्रेम आहे तुझ्यावर, ती सांगते ना तुला. पार्थ म्हणतो, आत्या खरं तर या सगळ्या गोष्टीला तूच जबाबदार आहेस. अशी जी कानाखाली तू आत्ता मारली ना हिच्या, तशी आधी मारली असतीस ना तर ही आतापर्यंत शुद्धीवर आली असती. रम्या भानावर ये, शुद्धीवर ये, तुझं आणि माझं लग्न या जन्मातही शक्य नाहीये असं पार्थने स्पष्टपणे रम्याला सांगितलंय. पण रम्या काही ऐकायला तयार नाही बाबा. तिला डॉक्टरकडे न्या, तिला गरज आहे ट्रीटमेंटची, पण नाही बाबा. आता पार्थ ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो, मी माझी एंगेजमेंट सोडून इथे आलोय, तुला काही वाटतं का? नंदिनीला सोडून मी इथे आलोय असं म्हणून त्याने ती रॉकेलची कॅन स्वतःसोबत घेऊन गेलाय बिचारा. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, आता तो निघून जातो पार्थ तिथून त्या रम्याला बोलून. हा एपिसोड ना आज त्यांनी 29 मिनिटाचा दाखवलाय प्रेक्षकांनो, पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीने डिटेल समजवते. नंदिनीचे वडील टेन्शन मध्ये असतात तेव्हा नंदिनी त्यांना खाली बसवते आणि म्हणते, बाबा काही टेन्शन आहे का? मग तो मामा धिंगाणा घालायला लागतो, काय पद्धती ही, असा कसा नवरा मुलगा आहे हा, न सांगता कसं काय निघून जातो आणि कोणालाच काही माहिती नाही का? आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, अहो दौलतराव जरा शांत व्हा. दौलतराव कशाचे शांत बसता? ते म्हणतात, काय हो, अहो तुमचा मुलगा असा निघून जातो, आम्ही काय दूध खुळे का? लगेच एक तिथे पाहुणे आलेले आहेत ना, त्यातला एक माणूस म्हणतो, तुमच्या मुलाचं काहीतरी गौड बंगाल दिसतंय, कारण असं काही कोणी साईटवर ऍक्सिडेंट झाला म्हणून चाललं जात नाही, दुसरं कोणी नाही का तुमच्या घरात जायला? नवरा मुलगा असा साखरपुडा सोडून कसं काय जातो? नाही म्हणजे काहीतरी त्याची प्रेमाची भानगड दिसते. नंदिनीचे वडील त्यांना हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात, हे बघा माझ्या जावयाबद्दल असं बोलू नका, माझा जावई अगदी सोनं आहे हो, सोनं. आणि आता असं म्हणल्यानंतर पारच्या घरच्यांना खूप चांगलं वाटतंय, सिच्युएशन खूप छान दाखवली आहे त्यांनी, पण तरी सुद्धा मामा कांगावा करू लागतो आणि म्हणतो, नाही नाही आम्हाला काही पटत नाही, अहो माझ्या भाचीला न सांगता निघून गेला तो, ही कुठली पद्धत झाली, निदान तिला तरी सांगायचं, होणारी बायको आहे ना ती. नंदिनी पटकन तिच्या मामाचा हात धरते आणि म्हणते, मामा, ए मामा शांत हो बरं. खूप गोड बोलते हा प्रेक्षकांनो ही नंदिनी. आणि आता तिच्या मामाला म्हणते, मामा माझा ह्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे,
हे असे अचानक कधीही निघून जाणार नाहीत. अरे तसंच काहीतरी कारण असेल म्हणून ते गेलेत. तू नको हं काळजी करू, ते परत येतील. नंदिनी जेव्हा तिच्या मामाला असं ठामपणे सांगत असते ना, तेव्हा पार्थच्या वडिलांना आणि भावांना खूप भारी वाटत असतं. तेवढ्यात पार्थ तिथे हजर झालाय आणि नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघताय. पार्थ रम्याने दिलेल्या धक्क्यामुळे अजूनही सावरलेला नाहीये. त्याच्या डोळ्यापुढे रम्या आत्महत्या करते हे चित्र अजूनही अगदी स्पष्टपणे असतं. तो खूप धक्क्यात असतो. पण आता ह्या घरच्यांना पण कळेना काय झालंय पार्थला. सगळेजण पार्थकडे बघताय, जीवा पण बघतोय, पण पार्थ कोणाशी काही बोलेना आणि निशब्द असा त्या एका खुर्चीवर बसतो. नंदिनी त्याच्या पाठीवरनं हात फिरवते आणि म्हणते, पार्थ काय झालंय तुम्हाला? ऍक्सिडेंट खूप मेजर होता का? का टेन्शन मध्ये आहात? आता नंदिनीने आपुलकीने पार्थचा हात धरलाय. आता नंदिनीने हात धरल्यानंतर पार्थ एकदम शुद्धीवर येतो आणि सगळ्यांकडे बघायला लागतो आणि म्हणतो, काही नाही झालंय मला, मी मी अगदी ठीक आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे. असं म्हणल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि नंदिनी एवढी छान समजूत घालते हे बघून पार्थच्या आईला खूप छान वाटत असतं. नंदिनी म्हणते, काय झालंय पार्थ, थोडक्यात निभावलंय ना सगळं? पार्थ म्हणतो, हो सगळं निभावलंय आणि आता मी सावरलोय. असं बोलल्यावर नंदिनी पण खुश होते. आता लगेच या पार्थचे वडील म्हणतात, चला चला, अहो गुरुजी खोळंबले, सगळंच खोळंबा झाला, अंगठी घालायचा कार्यक्रम चालू करू बरं. आता सगळेजण स्माईल करतात आणि अंगठी घालायचा कार्यक्रम जोरदार झालाय बरं का. पण अंगठी घालताना पुन्हा आला की सस्पेन्स. डाव्या हातात अंगठी घालायची असते तेव्हा त्या डाव्या हाताला जब्बर जखम झालेली बघून नंदिनी घाबरते. अरे बापरे पार्थ, केवढी जखम झालीये. पार्थला आठवतं की दरवाजा तोडताना त्याच्या हातात काच घुसली. तेव्हा नंदिनी म्हणते, साईटवर ऍक्सिडेंट झाला तिथे लागलं का तुम्हाला? पार्थ म्हणतो, नाही ठीक आहे, तुम्ही घालून बघा अंगठी, कदाचित जाईल अंगठी हातामध्ये. नंदिनी म्हणते, अहो दुखेल ना तुम्हाला. पण पार्थ म्हणतो, नाही इट्स ओके. आता पुन्हा अंगठी घालताना ती अंगठी खाली पडते. बापरे, एवढा रंगवला एपिसोड. आणि जीवा ती अंगठी पटकन पकडतो. नंदिनी जीवावर खुश होऊन म्हणते, अरे वा जीवा, पटकन पकडली अंगठी. जीवा म्हणतो, विषय काय, अंगठी कशी काय पडू देणार होतो मी, काय भाई. आता असं म्हणल्यावर पार्थ सुद्धा गोड हसतो आणि फायनली आता नंदिनी ठरवते की ह्या बोटात अंगठी नको घालूयात, तुम्हाला दुखेल, किती लागलंय ते. मग आता सगळेजण बघायला लागतात. पण आता पुन्हा तिथे असलेले एक पाहुणे म्हणतात, अरे काय पोरशोळ लावलाय, म्हणजे काय पोरखेळ लावलाय, काय कोणत्याही बोटात अंगठी घालताय, काही शास्त्र वगैरे असतं की नाही साखरपुड्याचं. नंदिनी ते ऐकते आणि त्यांना खूप सुंदर उत्तर देते. आता पार्थ आणि सगळेच जण त्यांच्याकडे बघायला लागतात की हे असं का बोलतायत म्हणून. नंदिनी म्हणते, साखरपुडा म्हणजे लग्न पक्क झालं हेच सांगायचं असतं ना, मग त्यात शास्त्र कुठून आलं? अंगठी कुठल्याही बोटात घातली तरी आमचं लग्न पक्क झालं हेच सांगायचंय आम्हाला यातून. हो ना, बरोबर बोलते ना मी. आता असं म्हटल्यावर सगळेजण नंदिनीकडे बघतात आणि ना प्रेक्षकांना यांना खूप प्राऊड फील होतंय की चला, नंदिनी आपल्या घरची सून होणार. आणि आता ज्या हाताला जखम झाली नाहीये त्या हातामध्ये नंदिनीने या पार्थला फायनली अंगठी घातली आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात. पार्थ आणि नंदिनीसाठी सगळे खूप खुश आहेत. आता पार्थ नंदिनीला अंगठी घाल, तेवढ्यात काव्य आणि आरुषी दोघी जणी ओरडायला लागतात, नाही 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 नाही, असं नाही चालणार बाबा, तुम्हाला अंगठी गुडघ्यावर बसून घालावी लागेल. आता लगेच पार्थ तयार होतो आणि म्हणतो, का नाही, मी घालतो की अशी गुडघ्यावर बसून अंगठी. आणि पटकन त्याने असं गुडघ्यावर बसलाय आणि नंदिनीला अंगठी घातली. आता हा सीन त्यांनी खूप छान रंगवलाय. नंदिनी लाजलीये, मुरडलीये, सगळेजण डिमांड करताय गुडघ्यावर बसा बसा. आणि मग सगळ्यांचे असे इंडिव्हिज्युअली फोटोग्राफ्स काढण्यात आलेत. आता जीवा हळूच त्या फोटोग्राफर जवळ जातो आणि त्याच्या कानात म्हणतो, ती कोपऱ्यावर जी गोरी गोरी मुलगी आहे ना, तिचे क्लोजअप फोटो पाहिजे मला. फोटोग्राफर म्हणतो, भाऊ लफडं वाटतं तुमचं. जीवा म्हणतो, तिला काय करायचंय, चुपचाप सांगितलं ना, क्लोजअप काढ फोटो. काव्य आणि जीवा मॅचिंग झालेत प्रेक्षकांनो. आहे का तुमचं लक्ष? हे जेव्हा दोघं फोटो समोर येतात ना, तेव्हा माझ्याही लक्षात आलं. आजच्या एपिसोडला एखादा लाईक नक्की करून टाका. जीवा काव्याला असं खाणाखुणा करत असतो की आता आपला पण बँड बाजा वाजणार. आता ह्यांचा सगळा साखरपुडा सुखरूप पार पडला. रात्री सगळेजण मोबाईलवर फोटो बघत असतात तेव्हा युगंधर चिडवत असतो जीवाला, काय दिसतोयस तू, बघ मी हँडसम दिसतोय. मग दोघं एकमेकांच्या मागे पळायला लागतात. म्हणजे जीवा मारत असतो युगंधरला. गंमत जम्मत चालू आहे. पण नेमकं हे दोघे जण या वसू आत्याला टक्कर देतात आणि वसू आत्या आल्या आल्या सगळ्या घरातलं वातावरण खराब करते. हा मालिकेतला सगळ्यात जबरदस्त सीन आहे. वसू आत्या म्हणते, काही वेळ काळच राहिलेला नाहीये या घराला, काही ताळतंत्र राहिलेला नाहीये.
आता मात्र पार्थचे वडील खूप चिडतात. प्रेक्षकांनो, हा सीन स्किप करू नका. पार्थच्या वडिलांनी सगळ्या लहान मुलांना आत पाठवलंय आणि आता ते रम्याला म्हणतात, काय ग रम्या, आलं का तुझं डोकं ठिकाणावर आता? आता या जीवाला यातलं काहीच माहिती नाहीये, तो नुसतं त्याच्या आईकडे बघत असतो. आता बघा, पार्थचे वडील खूप छान बोलतात त्या रम्याला. ते म्हणतात, रम्या बस कर आता हा मूर्खपणा, काय लावलंय तू? अगं जरा भानावर ये, बघ बघ पार्थचा साखरपुडा झालाय. आता ते अंगठी दाखवतात रम्याला आणि ते म्हणतात, स्वतःचा जीव एवढा स्वस्त करू नकोस ग रम्या, तुला याआधी सुद्धा मी नीट समजून सांगितलं होतं, पण आता परत परत शेवटचं सांगतोय मी, लक्षात ठेव, पार्थचा साखरपुडा नंदिनीशी झालाय आणि आता तो तुझ्याशी लग्न करणार नाहीये. रम्या म्हणते, अरे मामा पण. आता ते चिडतात आणि म्हणतात, परत परत तेच बोलतेस का ग? तुला सांगितलं ना एकदा याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये म्हणून? पुन्हा 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 मला तेच का बोलायला होतेस ग? मला काही आनंद नाही होते हे सगळं तुझ्याशी बोलताना, पण तुम्ही कोणी समजूतदारपणा दाखवायलाच तयार नाहीये. आता मंजू आत्या त्यांच्या भावाचं हे रूप बघून घाबरतात. आता ते वसू आत्याला म्हणतात, तुम्हाला कळत नाही का? अगं मोठी बहीण म्हणून तुला रिक्वेस्ट केली मी, अगं हे वाढवू नको, पण तुम्ही ऐकतच नाही. वसू आत्या म्हणते, मी वाढवणार, मी हे प्रकरण अजून वाढवणार. हे ऐकून त्यांचं डोकं सरकून जातं. आता मान ठेवतोस म्हणतोय ना विक्रम, काय मान ठेवतोय ना ते बघते मी. केव्हाचा अपमान करतोयस तू माझ्या मुलीचा? आणि मी माझ्या मुलीच्या सुखाचा विचार नेहमी करत राहणार, माझं काहीही चुकलेलं नाहीये. आता जीवा त्याच्या आईला विचारत असतो, अगं आई हा काय प्रकार आहे सगळा? त्याची आई म्हणत असते, थांब मी तुला सगळं नंतर सांगते. मग आता ते विक्रम पुन्हा त्या रम्याकडे रागाने बघतात. त्या वसू आत्याला त्यांना वाटतं बोलावं, पण ते तिथून निघून जातात. तेव्हा वसू आत्या त्यांच्यावर पुन्हा डाफरत म्हणतात, विक्रम असं निघून जाऊ नकोस, हे बघ लक्षात ठेव. आता मात्र त्या पुन्हा रम्याला असं हाताला धरून पुढे आणतात आणि म्हणतात, अरे विक्रम तू फक्त एंगेजमेंट केली आहेस रे, पण पार्थचं लग्न मी लावून देणार आहे रम्याशी. त्यांच्या मागे मागे येऊन त्यांना धमकी देतात. आता मात्र ते खूप चिडतात आणि म्हणतात, कर ग कर, तुला जे करायचं ना ते करून घे. अगं मी आतापर्यंत तुझ्या मुलीच्या भल्याचा विचार करत आलोय, माझ्या पार्थला आशीर्वाद नाही देऊ शकत ना तू, मग शाप कशाला देतेस ग? काय अधिकार आहे तुला? आता ती वसू आत्या म्हणते, मी? आता लगेच ते म्हणतात, एक शब्द पण बोलू नकोस ताई, खूप बघितलं मी तुझं आतापर्यंत, मोठी बहीण म्हणून तुझ्यासाठी खूप काही करत आलोय आतापर्यंत, पण तू मात्र कायम अविचारानेच वागत आली ग. आता जरा रम्याची आई म्हणून विचार कर. अगं पार्थचा फोन लागला नसता, माझा फोन लागला नसता, जर तुझ्या लेकीपर्यंत आम्ही पोहोचलो नसतो तर विचार कर काय झालं असतं तुझ्या पोरीचा आज, दिसली असती का तुझी पोरगी आज? आता जीवा म्हणतो, अगं आई हे काय भयंकर. आता त्या पार्थचे वडील म्हणतात, तुझ्या पोरीला कायमच हरवून बसली असतीस आज तू, समजतं का तुला काही ताई? अगं तुझ्या मूर्खपणामुळे ती अशी वागलेली आज, का लक्षात येत नाहीये तुझ्या? अगं तू चुकू लागली आहेस ताई, असं करू नकोस. काय तू हे सांगण्याच्या ऐवजी तुझ्या मुलीच्या मनात नको नको ते भरत आलीस आतापर्यंत, तुला काहीच वाटत नाही का? अगं बाई ए रम्या, अगं तू का असं वागतेस? अगं फॅमिली म्हणून कसे वागवतो आपण आपल्या फॅमिलीला, काय बोलतोय याचं काही भान पाहिजे ना ताई. अगं मुलं भरकटली तर आपण त्यांना मार्गावर आणायला पाहिजे, पण तू काय, सगळा तुझा दोष आहे. तू ठिणगी विजवली असती तर रम्या या टोकाला गेलीच नसती. तुला पुन्हा सांगतोय ताई मी, तू चुकतेस, रम्याच्या चुकीच्या वागण्याला हवा देऊ नकोस. आता ते रम्याला समजवतात, बेटा पार्थपेक्षा चांगला मुलगा मी तुझ्यासाठी आणेन. पण आता रम्या म्हणते, मामा माझं प्रेम आहे पार्थवर. शेवटी ते ओरडतात आणि म्हणतात, खड्ड्यात गेलं तुझं प्रेम. आता हे विक्रम जेव्हा असं बोलतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा बाप रे बाप, या वसू आत्याचा डबल ट्रिपल अपमान झालाय. सगळेजण त्यांच्याकडेच बघतात बरं का. आता ते विक्रम पुढे खूप छान बोलतात प्रेक्षकांनो. ते रम्याला म्हणतात, तुला कळत नाहीये का रम्या? अगं किती वेळेला समजून सांगितलं मी तुला, अगं तुझं लग्न झाल्यावर तुझं प्रेम होईल ना तुझ्या नवऱ्यावर, होईल, तुझंही होईल. अगं एकमेकांवर प्रेम बसतं रम्या, बसतं, म्हणूनच एवढी संसार फुलली आहेत ग आतापर्यंत. लग्नानंतर प्रेम फुलत नसलं ना तर आतापर्यंत कुठलेच संसार चांगले झाले नसते रम्या. इतकं छान बोलले ते प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड खूपच सुंदर आहे आणि हा भाग त्यांनी संपवलाय. वसू आत्याला आता खूप राग आलाय त्यांच्या भावाचा. ही बाई उलट्या डोक्यानेच विचार करते, एवढं चांगलं समजून सांगितलं त्यांनी तरी सुद्धा मेरी मुर्गी को एक हिच टांग असंच चाललेलं आहे यांचं. तर फक्त आणि फक्त या मालिकेतल्या पात्राबद्दल बोलतोय बरं का आपण. तर पुढे बघा, हा एपिसोड त्यांनी संपवलाय आणि पुढच्या भागात हे पत्रिका छापायला गेलेले असताना तिथे चुकून पार्थ वेट्स काव्या झालंय, म्हणजे पार्थ हा काव्याशी लग्न करतोय असं पत्रिकेवर छापून आलंय. त्यामुळे नंदिनी टेन्शन मध्ये आली ना. आता हे त्यांच्या समोरासमोर झालंय प्रेक्षकांनो. या पत्रिकेवाल्याने काव्य हे नाव लावलंय तिथे आणि आता तो नंदिनीच्या आश्रमातला सायको आहे ना, तो नंदिनीला प्रपोज करतो. त्यामुळे नंदिनी त्याच्या कानाखाली हणते आणि इकडे ही रम्या सायको त्या पार्थला अंधारात
प्रेक्षकांनो कोण कोणाशी लग्न करणार आहे आपल्याला लवकरच कळणार आहे, पण सगळा तमाशा फक्त बघत राहा. आजचा एपिसोड छान होता यात शंका नाही. आवडला ना तुम्हाला? मग एखादा लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं ना प्रेक्षकांनो तर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.